श्रीमद भागवत महापुराण स्कंद 7 अध्याय 9 प्रल्हादाने केलेली भगवान नरसिंहाची स्तुती. नारद म्हणतात, अशा प्रकारे क्रोधावेशाने ज्याच्या जवळही जाणे कठीण अशा श्री नरसिंहाच्या जवळपासही ब्रह्मदेव, शंकर प्रमुख सर्व देवगण जाऊ शकले नाहीत. तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मीला पाठवले. त्यांनी जेव्हा त्याचे ते प्रचंड अद्भुत रूप पाहिले तेव्हा भयभीत होऊन त्याही त्याच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत. कारण असे अपूर्व रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते. तेव्हा ब्रह्मदेव आपल्याजवळ उभा असलेल्या प्रल्हादाला म्हणाले, बाळा, तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते, तर आता तू त्याच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर. असे म्हणून त्यांनी त्याला पाठविले. राजा परम भगवत भक्त बाळ प्रल्हाद ठीक असे म्हणून सावकाश भगवंताच्या जवळ जाऊन हात जोडून त्यांना त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला. आपल्या चरणावर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवाचे हृदय दयेने कळवळले. त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्प भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले करकमल ठेवले. त्याच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुवून गेले. त्याला त्याच क्षणी परमात्मा तत्वाचा साक्षात्कार झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंदविभोर होऊन भगवंताचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले. त्याचवेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले. हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंताला पाहत होता. भावसमाधी स्वतः एकाग्र होत प्रेमगदगद वाणीने त्याने त्याची स्तुती सुरू केली. प्रल्हाद म्हणाला, ब्रह्मदेव इत्यादी देव, ऋषी, सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते. तरीसुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीने आपल्या विविध गुणांचे गायन करून अजूनही आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत. मी तर घोर असुर जाती जन्मलेला माझ्याकडून आपण संतुष्ट व्हाल काय? मला तर वाटते की धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाही. परंतु भक्तीने भगवंत गजेंद्रावर सुद्धा संतुष्ट झाले होते. माझ्या समजुतीप्रमाणे 12 गुणांनी युक्त असलेला ब्राह्मण सुद्धा जर भगवान कमलाभाच्या चरणकमलांना विमुख असेल तर त्याच्यापेक्षा ज्या चांडाळाने आपले मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण भगवंताच्या चरणी समर्पित केले आहेत, तो श्रेष्ठ होय. तो आपल्या कुळालाही सुद्धा पवित्र करतो, पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही. सर्वशक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच परिपूर्ण आहेत. आपली अज्ञानी पुरुषाकडून पूजा करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. भक्ताच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात. जसे आपल्या मुखाने सौंदर्य आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबालाही सुंदर बनवते, तसेच भक्त भगवंताचा जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो. म्हणूनच मी कोणतीही शंका मनात न आणता माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंताचा महिमा वर्णन करीत आहे. या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसार चक्रात सापडलेला नीच जीव तात्काळ पवित्र होतो. भगवान, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. हे ब्रह्मदेवालाही सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत. आम्हा दैत्याप्रमाणे ते आपल्याला द्वेष करीत नाहीत. प्रभू, आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा, तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असता.
आपण असुराला मारले, आता आपला क्रोध शांत करावा. जसे विंचू, साप इत्यादींना मारल्यामुळे सज्जनसुद्धा सुखी होतात, त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे. आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत. नरसिंहदेवा, भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तगण आपल्याला या स्वरूपाचे स्मरण करतील. हे परमात्मा, आपली मुख अत्यंत भयानक आहे. आपली जीभ लवलवीत आहे, डोळे सूर्यासारखे आहेत, भुवया उंचलेल्या आहेत, दाढा तीक्ष्ण आहेत, आतड्यांची माळ रक्ताने माखलेली, आयाळ भल्याच्या टोक्याप्रमाणे उभे असलेले कान, दिग्जनांसुद्धा भयभीत करणारा सिंहनाद आणि प्रकृतीला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडासुद्धा भ्यालो नाही. हे दीनबंधो, मी भयभीत झालो आहे. तू या असह्य आणि उग्र संसारात भरगडला गेल्यामुळे आपल्या कर्माने बांधल्या जाऊन मी या भयानक दैत्ययोनीमध्ये फेकल्या गेलो आहे. हे नाथ, आपण प्रसन्न होऊन सर्व जीवासाठी शरण जाण्यास योग्य आणि मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणकमलांजवळ मला केव्हा बोलवाल? हे अनंता, मी ज्या ज्या योनीमध्ये गेलो त्या सर्व योनीमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग करून देणाऱ्या दुःखरूप आगीमध्ये होरपळत राहिलो. हे दुःख नाहीसे करण्याचे हे औषध आहे, तेही दुःख स्वरूपच आहे. आपल्यापासून वेगळाच वस्तूंना आत्मा समजूनही भटकत आहे. ज्या योगी मी आपली सेवा करू शकेल ते साधन मला सांगा. हे प्रभो, आपणच आम्हाला प्रिय आहात, आमचे सुहृदय आहात, आपण सर्वांचे परमदैवत आहात. आपल्या चरणापाशी राहणाऱ्या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवाने गायलेल्या आपल्या लीला कथा गात मी सहजपणे त्रिगुणापासून मुक्त होऊन या संसारसागरातून पलीकडे जाऊ शकेल. हे नरसिंहदेवा, या जगातील दुःखी लोकांची दुःखे नाहीशी करायचे जे उपाय मानले जातात ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरतीच असतात. जसे आई वडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत, औषध रोग नाहीसा करीत नाहीत आणि समुद्रात बुडणाऱ्याला नाव वाचवू शकत नाही. सत्वादी गुणामुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन, इता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी कर्ते आहेत, त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात. ते आपल्या प्रेरणेने, ज्या आधारामध्ये, ज्या निमित्ताने, ज्या साधनांनी, ज्यावेळी त्यांची प्रेरणेने त्याच्यासंबंधी, ज्यापासून त्यांच्यासाठी, ज्या रीतीने जे काही उत्पन्न करतात आणि रूपांतरित करतात ते सर्वजण आणि ते सर्व काही आपले स्वरूप आहे. पुरुषाच्या संकल्पनानुसार कालामुळे गुणांमध्ये क्षोभ झाल्याकारणाने माया मनप्रधान लिंग शरीर निर्मिती करते. हे लिंग शरीर बलवान, कर्ममय तसेच वेदोक्त कर्मप्रधान आहे. हेच अविद्येने जीवाच्या भोगासाठी कर्पिलेले मन, 10 इंद्रिय आणि 5 तन्मात्रा या 16 विकाररूप आऱ्यांनी युक्त असे संसारचक्र आहे. ते जन्मरहित प्रभो, असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला न भजता हे मनरूप संसारचक्र पार करू शकेल? हे सर्वशक्तिमान प्रभो, माया मला या 16 आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढीत आहे. आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे, आपण मला या चक्रातून ओढून काढून घ्या. भगवान, ज्यासाठी संसारी लोक अतिशय हपापलेले असतात, ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालाचे आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर मी पुष्कळ पाहिले आहे. ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुवया थोड्या वर चढत, तेव्हाच मी संपत्ती त्यांच्याजवळ राहत नसे. पण माझ्या अशा त्या पित्यालाही आपण मारले. म्हणून संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य
लक्ष्मी, ऐश्वर्य आणि इंद्रियभोग यांची इच्छा करतात ते मला नकोत, कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे हे मी जाणतो. आपण मला आपल्या दासाच्या सैन्यात घेऊन चला. विषयभोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसाव्या आहेत. तसेच हे शरीरसुद्धा अगणित रोगांचे उगमस्थान आहे. कोठे ते मिथ्या विषयभोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर. दोन्हीही असारता जाणूनसुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही. मोठ्या कष्टाने प्राप्त होणाऱ्या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझवण्याचा प्रयत्न करतो. हे प्रभो, कोठे या तमोगुण असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कोठे आपली त्याच्यावरील कृपा धन्य आहे. आपण आपला प्रसाद स्वरूप जो कमलकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे, तो आपण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावर सुद्धा कधी ठेवला नव्हता. इतर संसारी जीवाप्रमाणे लहान मोठा असा भेदभाव आपण करीत नाही, कारण आपण सर्वांचे आत्म्या आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसादसुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो. सेवेनुसार जीवावर आपल्याला कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही. भगवन, हा संसार ही एक अंधकारमय विहार असून ती मध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो. विषयभोगाची इच्छा करणारे पुरुष तीत पडलेले असतात. त्यांच्या संगतीने मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीत पडू लागलो होतो. परंतु भगवान देवर्षी नारदांनी मला आपला समजून तिथून वाचवले. असे असता मी आपला भक्तजनांची सेवा करून कशी सोडू? हे अनंता, ज्यावेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खड्ग घेतले आणि म्हटले, जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवेल, मी आता तुझे डोके उडवतो, त्यावेळी आपण माझ्या प्राणाचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला. मला वाटते की आपण आपले सेवक असणाऱ्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठी तसे केले होते. भगवान, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात, कारण यामध्ये आधी, अंती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेने गुणाच्या परिणाम स्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात असे भासवता. भगवान, हे जे काही कार्यकारण रूपाने प्रचितीला येत आहे ते सर्व आपणास आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला परका हा भेदभाव ही अर्थहीन शब्दांची माया आहे, कारण त्याच्यापासून त्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते. ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत, तरी सुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप याच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. भगवान, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मस्वरूपाचा अनुभव घेत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता, त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध वेगाने बाह्यदृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयाचाही उपभोग घेत नसता, कारण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता. म्हणजेच हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे.
प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते, जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्यावर शयन करणाऱ्या आपण योगनिद्रेचा त्याग केला, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो. त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांड कमल उत्पन्न झाले, त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. जेव्हा त्यांना कमलाखेरीज आणखी काहीच दिसले नाही, तेव्हा स्वतःमध्ये बीजरूपाने व्याप्त असलेल्या तुम्हाला हे जाणू शकले नाही आणि तुम्हाला आपल्याबरोबर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून 100 वर्षापर्यंत शोधत राहिले, परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे, कारण अंकुर उगवल्यावर बी कसे दिसणार. तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्याचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचभूते, इंद्रिय आणि अंतःकरणरूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत करून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला. जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो. विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोके, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्रलंकार आणि आयुधांनी संपन्न होता. त्याच्या अभिन्न अंगाच्या रूपात 14 लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. मधु आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुण 2 मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले, तेव्हा आपण हयग्रीव अवतार धारण केला आणि दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवाला परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर होते असे महात्म्य म्हणतात. पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशु, पक्षी, ऋषी, देव आणि मत्स्यरूपात इत्यादी अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करण्याचा संहार करीत असता. या अवताराच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्तरूपाने राहता, म्हणून आपले एक नाव त्रियुग असेही आहे. हे वैकुंठनाथा, माझे मन पाप झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनामुळे ते व्याकुळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकुळ असते. आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही. त्यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू. हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जी मला अन्नाकडे, जनेंद्रिय स्त्रीकडे, त्वचास्पर्शाकडे, पोटभोजनाकडे, कानशब्दाकडे, नासिकागंधाकडे आणि चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहतात. याशिवाय कर्मेंद्रियसुद्धा आपल्याला विषयाकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपापल्याकडे ओढतात. तशी माझी दशा होऊन राहिली आहे. अशा प्रकारे मी जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. मृत्यूपासून जन्म आणि या दोहोद्वारा कर्मभोग भोगीत हा भयभीत झाला आहे. या आपला आहे, हा परका आहे असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो, तर कोणीही शत्रुत्व. या मूढ जीवाशी ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. हे जगद्गुरू, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भवनदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे. हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषाच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या आम्हा निरंतर सेवकांना त्याची काय जरूर आहे. हे परमात्मन, आपल्या परमामृत स्वरूप लीला गायनात चित्तमग्न असलेला मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडेसुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणाऱ्या आणि इंद्रियाच्या विषयाचे मायामय खोटे सुख मिळवण्यासाठी
संसाराचे ओझे वाहणाऱ्या अज्ञानी जीवाचे मला वाईट वाटत आहे. हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौनव्रत धारण करतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी काही प्रयत्न करीत नाहीत, परंतु मी या असहाय्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही. आणि या दिशांहीन भटकणाऱ्या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाचा आश्रय दिसत नाही. गृहस्थाश्रमी लोकांना मैथुन इत्यादीचे जे सुख मिळेल ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाज सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दुःखच दुःख होते. परंतु हे बिचारे अज्ञानी पुष्कळशे दुःख भोगूनही या विषयभोगांनी तृप्त होत नाही. याउलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खाज सहज सहन करतो, तसाच तो कामाचा वेगही सहन करतो. पुरुषोत्तमा, मौन ब्रह्मचार्य, शास्त्र श्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्राची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिय वश नाही त्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात. आणि दांभिक लोकांच्या बाबतीत तर त्याचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणून राहत नाहीत. बीज आणि अंकुर यामध्ये वेदांनी कार्य आणि कारण ही आपली 2 रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्रकृती रूपरहित आहात, परंतु या कार्य आणि कारणारूपाने सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जशी अग्नी प्रगट केला जातो, त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण या दोन्हीमध्ये शोधतात. कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. ही अनंता वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, 5 इंद्रिय, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व, तसेच संपूर्ण सगुण निर्गुण हे सर्व काळच केवळ आपणच आहात. एवढेच काय, मन आणि वाणीने ज्याचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. हे भगवान, हे सत्वादी गुण, त्यापासून उत्पन्न झालेले महंत आदी तत्व, वीव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. कारण या सर्वांना सुरुवात आणि शेवट आहे असा विचार करून ज्ञानी जन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. म्हणून हे परमपूज्य, नमस्कार, स्तुती, सर्व कर्म समर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीलाकथांचे श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसाचे सर्वस्व असणाऱ्या आपली भक्ती अशी प्राप्त होईल. नारद म्हणाले, निर्गुण भगवंताच्या गुणांचे भक्त प्रल्हादाचे भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन करून प्रणाम केला. तेव्हा संतुष्ट झालेले भगवान क्रोध आवरून त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग. मी मनुष्याच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझे दर्शन होणे कठीण आहे. परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दुःख करण्याचे कारण नाही. मी सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परमभाग्यवान साधुजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. नारद म्हणाले, असुर कुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंताचा अनन्य भक्त होता. म्हणून लोकांना मोह पडणाऱ्या वरांचे प्रबोधन दाखवूनही त्याने त्याच्या इच्छा केली नाही. गोपाळ भगवान की. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.